केलं पाहिजे, पाठिंबा उभा केला पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी इतिहासाचं पानं काढायला सुरुवात केली, इतिहासाचं अवलोकन केलं. आणि इतिहासाचं अवलोकन करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आमचा एक मोठा भाऊ या व्यवस्थेमध्ये गुलाम म्हणून ठेवलेला आहे आणि त्याचं नाव ओबीसी, त्याचं नाव शूद्र. त्याला जागृत केलं पाहिजे आणि जोडलं पाहिजे. आणि या ओबीसी बांधवांना जागृत करून जोडण्यासाठी बाबासाहेबांनी 6 प्रकारचे प्रयत्न केले. बाबासाहेबांचं आंदोलन देशव्यापी, भारतव्यापी, राष्ट्रव्यापी होतं. हे आंदोलन एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं, एका राज्यापुरतं मर्यादित नव्हतं, एका गावापुरतं मर्यादित नव्हतं. हे जातव्यापी आणि जातीचं तटव्यापी, गटव्यापी नव्हतं. आणि हे तालुकाव्यापी, जिल्हाव्यापी आणि गावव्यापी आणि गल्लीव्यापी, गोळव्यापी नव्हतं. आणि हे संपूर्ण भारतव्यापी, देशव्यापी आणि राष्ट्रव्यापी होतं. म्हणून ओबीसीच्या 3743 जाती, 52% ओबीसीला जागृत करून जोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 6 प्रकारचे प्रयत्न केले. पहिला प्रयत्न केला 1942 साली हू वेर द शूद्रा नावाचं पुस्तक लिहिलं. आणि हे हू वेर द शूद्रा, शूद्रपूर्वी कोण होते, ओबीसी बांधवाला जागृत करून जोडायसाठी पुस्तक लिहिलं. मग शूद्रपूर्वी कोण होते प्रश्नचिन्ह. आणि त्या पुस्तकात बाबासाहेबांनी उत्तर दिलंय, शूद्रपूर्वी राजे होते. आणि पुन्हा प्रश्न विचारला, मग जर शूद्रपूर्वी राजे होते, आज गुलाम का झाले, आज फकीर का झाले, आज भिकारी का झाले. आणि त्याचं उत्तर त्या पुस्तकामध्ये दिले. प्रतिक्रांतीने आम्हाला गुलाम बनवलं, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था आणि अस्पृश्यतेने आम्हाला अधिकार वंचित केलं. हे राजे होते. ओबीसी बांधवाला जागृत करून जोडायचं केलं. दुसरं पुस्तक बाबासाहेबांनी ओबीसी बांधवाला जागृत करून जोडण्यासाठी लिहिलं, रिडल्स इन हिंदुइझम, हिंदू धर्मातली, हिंदुत्वातली कोडी. आणि 24 रिडल्स, 24 कोडी त्या पुस्तकामध्ये टाकली. कारण धर्माच्या आधारे खोटं नातं सांगून आम्हाला गुलाम बनवलंय. बाबासाहेबांनी ते जागृत करण्यासाठी, धार्मिक गुलामीतून मुक्त करायसाठी रिडल्स इन हिंदुइझम पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यामध्ये 24 रिडल टाकले, 24 कोडी टाकली. आणि त्या कोड्याचं उत्तर आजपर्यंत एकही माहिती लाल कोणता बाबा पैदा झाला नाही, त्याला देता आलं. हे डॉक्टर आंबेडकर. ओबीसीला जागृत करून जोडायसाठी दुसरा प्रयत्न. तिसरा प्रयत्न केला, शेड्यूल कास्ट फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन 24-25 एप्रिल 1946 ला लखनौला होणार होतं. आणि ओबीसीचं एक शिष्टमंडळ, ओबीसीचं एक डेलिगेशन बाबासाहेबांना भेटण्यासाठी लखनौला गेलं. आणि बाबासाहेबांना भेटण्याच्या अगोदर पंजाबराव देशमुख जे ओबीसीचे नेते होते त्यांना ते भेटले. आणि या ओबीसीच्या शिष्टमंडळाने पंजाबराव देशमुखांना विनंती केली, आम्ही बाबासाहेबांची भेट घेऊ इच्छितो. पंजाबराव देशमुख म्हणजे का बाबासाहेबांना भेटायचंय, तर त्यांनी पंजाबरावांना सांगितलं की बाबासाहेबांसारखा